जापानमधल्या सरकारी शाळेमध्ये लहान मुलांना जे जेवण भेटतं, ते जेवण आपल्या इथं 5 स्टारमध्ये भेटतं. मित्रांनो, तिथल्या लहान मुलांना जे प्रोटीनयुक्त जेवण भेटतं, जे व्हिटॅमिनयुक्त जेवण भेटतं, जे प्रथिने त्या जेवणामध्ये असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की बाबा रे, माझा जन्म त्या देशामध्ये पुढच्या जन्मी व्हावा, असं तुम्हाला वाटेल. मित्रांनो, जपान हा देश स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, माणुसकीसाठी ओळखला जातो. ही माणुसकी लहान मुलांसोबत असते, ही माणुसकी मोठ्या माणसांसोबत असते. सगळ्या या जपानमध्ये माणुसकी आणि मानवता दिसून येणारा हा देश आहे आणि या देशामध्ये जी सरकारी यंत्रणा आहे, ती सरकारी यंत्रणा प्रामाणिक पद्धतीने काम करते आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांना प्रामाणिकपणे सुविधा द्यायचं काम ही योजना ह्या सगळ्या ज्या प्रशासकीय सेवेत असलेल्या ज्या पण तिथल्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्स आहेत मित्रांनो, त्या सगळ्या करतात. आणि म्हणूनच मित्रांनो जपान हा एक विकसित देश आहे. आपण विकसनशील असा देश आहोत. पण खूप सारे लोकं म्हणतात एकतर डेव्हलप्ड असतं किंवा अनडेव्हलप्ड असतं. आपण हा विकसनशीलचा जो मुद्दा घेऊन हिंडतो ना, त्यावेळेस जाऊन पण खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो. मित्रांनो एक फोटो मी तुम्हाला दाखवतो. या फोटोमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात पाहू शकता, की तुम्हाला याच्यामध्ये राईस दिसतोय, तुम्हाला याच्यामध्ये पालेभाज्या दिसतात आहे, दूध दिसतं ते. मित्रांनो चिकन दिसतंय. ह्या सगळ्या प्रोटीनयुक्त गोष्टी आहेत, ह्या जेवणामध्ये तुम्हाला दिसतात आहे. मित्रांनो, ह्या जेवणामार्फत तुम्ही विचार करा, आपल्या लहान मुलांना जर असं जेवण भेटलं, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. विविध जे पण व्हायरल इन्फेक्शन्स असतात, तसल्या सगळ्या गोष्टींपासून ती लहान मुलं दूर राहतील. इव्हन त्याची इम्युनिटी जी आहे, ती चांगल्या पद्धतीने बिल्ड होईल, जर त्यांना अशा पद्धतीचं जेवण भेटलं. आपल्या देशामध्ये मित्रांनो, आंबेगावसारखा परिसर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मित्रांनो महाराष्ट्र सगळ्यात जास्त पैसा देतं त्या केंद्र सरकारला आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक अंगणवाडी सेविका तक्रार काय करते सोशल मीडियाच्या माध्यमातून, की आमच्या इथं जी डाळ भेटतीये, तिला 11-11 शिट्ट्या केल्या तरी ती शिजत नाहीये. मित्रांनो, सगळ्यात जास्त टॅक्स जो आहे ना, आपला महाराष्ट्र देतो. आपल्या महाराष्ट्रातली जी इंडस्ट्री आहे, जे सर्वसामान्य लोकं आहेत, शेतकरी वर्ग आहे, सगळे मिळून केंद्र सरकारला सगळ्यात जास्त पैसा देतात आणि आपल्या इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे लहान-लहान गोरगरिबीतनं आलेले विद्यार्थी आहेत, ज्यांना शिकायचं समृद्ध व्हायचं, पुढे जाऊन काहीतरी बनायचंय, त्यांना अशा प्रकारचं जेवण भेटतंय मित्रांनो. विचार करा, आपण एवढा टॅक्स केंद्र सरकारला देऊन सुद्धा आपल्या लहान मुलांना चांगल्या गोष्टी खायला भेटत नाही. तुमचं, आमचं सगळ्यांचं भागल मित्रांनो, पण गोरगरीब व्यक्ती ज्याची ऐपत नाहीये मोठमोठ्या ग्लोबल स्कूलमध्ये टाकायची. ग्लोबल स्कूलमध्ये पण आपल्या इथे ह्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. पण त्या शाळेमध्ये टाकायची लायकी नाही म्हणून तर तो काय करतोय, तो त्या सर्वसामान्य गोरगरीब शाळेमध्ये टाकतोय, जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकतोय, जेणेकरून माझं पोरगं शिकावं, समृद्ध व्हावं. जे मी भोगलेलं आहे, त्याला त्या गोष्टी भोगायला नको म्हणून ते गरीबातला गरीब मुलगा असला तरी ते शाळेला टाकतात. त्यांना समृद्ध सुखात बनवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण आणि हे शिक्षण करण्यासाठी त्या शाळेत जावं लागतं. एक वेळचं जे सरकार देतंय तेच खाऊन ते दिवस काढतात ते. कच्च्या डाळी खातात ते पोरं, कच्चे शिजलेले तांदूळ खातात ते. अनहायजीन गोष्टी आहेत. खूप ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारचं जेवण त्या लहान मुलांना दिलं जातं. वाईट वाटतं मित्रांनो. मित्रांनो, मी जपानसोबत सुरुवातीला का कंपेअर केलं असं तुम्ही म्हणसाल. वर्ल्ड्स फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी हे जापान आहे. हा शब्द तुम्ही कधीतरी ऐकला असेल. आपण पण मागच्या वर्षीपर्यंत हा शब्द वापरत होतो. वी आर द फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी. कंपॅरिझन खूप मोठं आहे मित्रांनो. विकसनशील देश व्हर्सेस विकसित देश. जपान हा विकसित देश आहे. जपानची लोकसंख्या आटोक्यात आहे. तिथं ज्या फॅसिलिटीज सर्वसामान्य लोकांना प्रोव्हाईड केल्या जातात, त्या फॅसिलिटीजमध्ये तिथली लोकं आनंदित आहेत. तक्रार असली तरी ऐकून घेतात. त्या तक्रारीवरती निवारण करतात. कायदा वसूल व्यवस्था व्यवस्थित आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांची पोरं असतील, श्रीमंतांची पोरं असतील, सगळीकडे मित्रांनो तिथे या जपानमध्ये एकमेकांना इज्जत आहे, मान आहे, मर्यादा आहे, सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. म्हणूनच ते जापान शहर किंवा जापान देश जो आहे, तो समृद्ध आहे आपल्या बीच. वर्ल्ड्स फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी याला म्हणलं जात नाही मित्रांनो. जापानला म्हणलं जातं. आपल्या ह्याच्यात ज्या असुविधा आहेत, त्या असुविधा बघितल्या तर आपली वर्ल्ड्स लार्ज पोर्जेस इकॉनॉमी कशी दिसते आपल्याला पण माहिती आहे. नक्कीच तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटतं?
लहान मुलांना तरी सरकारी शाळेतल्या किंवा आजूबाजूच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतला त्यांना योग्य जेवण भेटावं एवढीच अपेक्षा असते आणि त्यात जे पण व्हिडिओ टाकतात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून. आंबेगाव तालुक्यामध्ये जी कच्च्या डाळीची घटना घडली, त्या डाळीवरनं त्या ताईने तो व्हिडिओ अपलोड केला. तिथला निलंबित केलं तिथल्या प्रशासकीय सेवेतल्या लोकांनी. का निलंबित करायचं? सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांच्या मुखामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत आणणे म्हणून निलंबित करायचं. लोक प्रश्न विचारतील, अधिकाऱ्यांना धरतील, धारेवरती धरतील, सरकारला धारेवरती धरतील, प्रशासनाला धारेवरती धरतील म्हणून त्या व्यक्तीला निलंबित करायचं. चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे ज्यांनी त्या ताईला निलंबित केलं. सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांना चांगलं जेवण भेटावं एवढी तरी अपेक्षा आहे. आम्ही रस्त्यांमध्ये कॉम्प्रोमाइज करतोय, आम्ही विविध विकसित गोष्टींवरती कॉम्प्रोमाइज करतोय, ज्या आम्ही डिझर्व करतो त्या गोष्टींवरती कॉम्प्रोमाइज करतोय. पण लहान मुलांना तरी चांगलं जेवण भेटावं एवढी तरी अपेक्षा ठेवतोय आम्ही. काहीच बोलण्यासारखं उरत नाही मित्रांनो. अशा गोष्टी आपण बोलतो, टॉपिक काढतो, येऊन हे करतो. जेवणावरून आता बोलायचं म्हणल्यावरती काय राहिला? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा.